संघर्षाचा धागा हो, वोट ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, जोपर्यंत जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कालम नाही, तोपर्यंत बहिष्कार, 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 जोपर्यंत जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कालम नाही, तोपर्यंत बहिष्कार, 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 ओबीसी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, ओबीसी एकता, जिंदाबाद, जिंदाबाद, वोट ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, वोट ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ग्रामपंचायत सुरतोली या गावात आलेलो आहोत आणि या गावामध्ये जे ओबीसी लोक आहेत त्या ओबीसींचं कालम स्वतंत्र सरकारने दिलेला नाही त्या संदर्भात बहिष्काराचं आंदोलन या ठिकाणी होत आहे. आपण या ठिकाणी या गावातील लोकांना विचारूया की आपण जो बहिष्कार करत आहात हा कशासाठी आणि का. आपलं नाव? माझे नाव दीपक वामन चुटे आहे. मी या गावचा ग्रामवासी आहे. माझा म्हणजे शासनापर्यंत मागणी आहे, आता जे सध्या चालू आहे 2027मध्ये जे जनगणना सुरू आहे, या जनगणनेमध्ये जनगणना झाल्या पाहिजे हे आमची ओबीसी समाजाची प्रथम मागणी होती. परंतु आमची फक्त एकच यामध्ये एक विरोध आहे की ओबीसीचा स्वतंत्र कॉलम या ठिकाणी नसल्यामुळे आमचा समाज हा बॅकवर्ड समजला जाईल आणि आमचे विद्यार्थी सामाजिक व शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मागे राहतील. जर आम्हाला आमच्या समाजाचा जर समोर जनगणना नाही झाली, स्वतंत्र कॉलममध्ये जनगणना नाही झाली तर आमची राजकीय व शैक्षणिक अधिकार हिरावून जातील आणि आमची समोर येणारी आमची पिढी ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहील, हे आमची तीव्र नाराजी आहे. त्यानंतर सर आपलं नाव? माझं नाव पुरणलाल कारू मटाले. मी इथले माजी सरपंच आहे आणि सर्व लोकांनी चर्चेच्या विषय म्हणून गावामध्ये केंद्र सरकारने जी 2027मध्ये जनगणनेचं नियोजन तयार केलं, परंतु आम्ही सर्व इथले सुशिक्षित जे मुलं आहेत मुली आहेत, ज्या काही गावातल्या नवीन सुना आहेत, त्यांच्या अशा डोक्यात कल्पना आली की सर्व इतर जातीचे ह्या ठिकाणी ST SC इतर कालम आहेत, परंतु आमच्या ओबीसीचे ते कालम नसल्यामुळे जनगणना करणे हा विरोध नाही. आमचा निदांत हेतू आहे की आमची लोकसंख्या ओबीसीची लोकसंख्या किती आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्यातूनच शासनाचा जो काही धोरण होते ते म्हणजे नोकऱ्या असेल किंवा राजकारणातून तिथून ठरवला जातो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जनगणना व्हावी, परंतु जोपर्यंत आमच्या ओबीसीचा कालम त्या ठिकाणी प्राप्त राहणार नाही तोपर्यंत आम्ही गावात कुठल्याच प्रकारचा उदाउदो होऊ देणार नाही. आहेत आता त्यांना पण विचारूया. माझे नाव मीना रवींद्र पातोडे. मी या गट ग्रामपंचायत सुरतोली इथल्या उपसरपंच आहोत. मी आपल्या या ओबीसी समाजाबद्दल थोडाशी मागणी करत आहे. 2026च्या जनजागृतीने इतर मार्गवशी ओबीसीकरिता स्वातंत्र्य असल्यामुळे गावस्तरावर आम्ही सर्व ग्रामवासी विरोध करीत आहोत. जोपर्यंत सदर जनगणनेत इतर मागास वर्गीय ओबीसीकरिता स्वातंत्र्य करताना सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कालम नाही, त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाच्या वतीने सकल ओबीसी बांधवांच्या भगिनींच्या वतीने तीव्र नाराजी आहे, याचा बहिष्कार आहे आणि आम्ही या अशा अन्यायकारक जनगणनेचा ओबीसीवर होत असलेला अन्यायकारक जनगणनेचा आपण इथं निषेध करत आहोत. आमची हीच मागणी शासनाकडे की ज्याप्रमाणे दर 10 वर्षांनी SC STची जनगणना होते तशीच ओबीसीची सुद्धा जनगणना व्हावीत. त्या जनगणनेत ओबीसीची संख्या कळेल, ओबीसी समाजाची सामाजिक आर्थिक राजकीय व शैक्षणिक परिस्थिती कळेल आणि ही कळलेली माहिती ही सार्वजनिक व्हावी. प्रत्येक नागरिकाला ती माहिती असली पाहिजे, माहिती करता यावी शासनाकडून आणि या समाजाच्या संख्येनुसार त्यांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळावा यासाठी आमची आणि आपल्या सुरतोलीचे सरपंच आहेत. आपण काय सांगाल सरपंच साहेब? नमस्कार, मी कैलास मरसकुल्ले, सरपंच गटग्रामपंचायत सुरतोली. माझ्या गटग्रामपंचायतीमध्ये सुरतोली, चारबाटा आणि सुब्रटल हे 3 गावं येतात
आणि ह्या ठिकाणी बहुसंख्येने OBC हा समाज ह्या ठिकाणी उपलब्ध पण आहे आणि संख्या पण जास्त आहे त्यांची. मी म्हणेन भारतामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास 52% जवळ समथिंग वर ही संख्या जास्त OBCची असल्यामुळे परत माझ्या ह्या तिन्ही गावांनी माझ्या ग्रामपंचायती ह्या ठिकाणी येऊन सर्व समाज बांधव जनगणना 2027ची ही जनगणना सुरू होत आहे. ह्या ठिकाणी विरोध दर्शविण्यासाठी, कारण हा विरोध दर्शवणे म्हणजे त्यांच्या एवढा मोठा समाज असूनसुद्धा त्यांच्या जनगणनेमध्ये त्यांचा कालम नाही, स्वतंत्र कालम नाही, हे कुठेतरी अन्यायाची बाब आहे. म्हणून हा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी परत आमच्या ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली आणि आम्हाला निवेदन सादर केलं. मी ह्या निवेदनाचा मी आदर करतो आणि परत संबंधित माझ्या धन्यवाद.